तर आज माझ्या क्लासमध्ये डेमो होता आणि आम्ही सगळे मॉडेलचा वेट करत होतो. तर थोड्या वेळातच मॉडेलचा कॉल आला की तिला नव्हतं जमणार आज यायला. सो मी थोडासा हे वेळ न घालवता दुसरी मॉडेल अरेंज केली. तोपर्यंत आमचा थोडासा टाइमपास चालू होता. ही बघा, ही तर डायरेक्ट झोपूनच गेली, तिला एवढा कंटाळा आलेला. तर मग आम्ही दुसरी मॉडेल येणार होती, तिचा वेट करत होतो. तर तेवढ्यातच मॉडेलची एंट्री झाली आणि मुली सगळ्या खुश झाल्या. तर आम्ही थोडासाही वेळ न घालवता रॅपिंगला स्टार्ट केलं, म्हणजे आपला डेमो पटापट होईल. आणि आज होता विधी लुक. कमीत कमी वेळात ब्राईड रेडी करून दाखवायची होती स्टुडंट्सना. तर स्टुडंट्स खूप एक्साइटेड होते. नंतरच लेन्स ॲप्लिकेशन करून आम्ही स्टार्ट केला डेमोसाठी. आणि तेवढ्यातच लाईटची इजा चालू होती. मॉडेलला भूक लागलेली, सो ती नाश्ता करत होती. तेवढ्यात आम्ही ज्वेलरी सिलेक्ट करत होतो, कारण नऊवारीचा कलर थोडा आउट होता, त्याच्यामुळे आम्ही कॉन्ट्रास्ट काहीतरी ट्राय केलं त्यावर. तर ते छान वाटत होतं, पण पूर्ण लुक झाल्यावर बघूच कसं वाटतं. आणि ही माझ्या क्लासमधली एक जोडी की त्यांना एकमेकींशिवाय अजिबातच करमत नाही. तर ही होती आपली मॉडेल. आणि जे मी शिकवते ते स्टुडंट्स नेहमीच लिहून घेत असतात, कारण त्यांना इन फ्युचर कधीही त्याची गरज लागू शकते. आणि थोड्या वेळातच माझा डेमो कम्प्लीट झाला आणि मी हेअरस्टाईल करायची होती, सो लाईटची पण एजा चालू होती, तर क्रिम्पिंग करून घेतली. आणि आणि हे बघा किती शांतपणे बसलेत. पण तसं अजिबात नाही. इकडे बघा, यांचे चाळे चालूच होते काही ना काही. क्लासमध्ये यांची मस्ती तर चालूच असते, त्याचबरोबर त्या खूप लक्ष देऊन पण शिकत असतातच. त्याचबरोबर मला हेल्प सुद्धा खूप करतात. मी हेअरस्टाईल करत होती आणि त्या आपल्या मॉडेलला बांगड्या वेअर करत होत्या. आणि आज टाइमर लावून आम्ही मेकअप केलेला, सो माझा मेकअप आणि हेअरस्टाईल ड्रॅपिंग पूर्ण 1 तासात कम्प्लीट झालेलं. आणि इकडे आपली शूटची तयारी चालू आणि पूर्ण सेटअप लावायलाच घेतलेला, रिंग लाईट्स वगैरे. तर आज शूट मलाच करायचा होता पूर्ण मॉडेल. सोपं असतो, पण त्यामागे तेवढीच मेहनत सुद्धा असते. तर चला मी तुम्हाला आज मेहनत सुद्धा दाखवते. तर ही आपली मॉडेल आहे. एक पोज सांगायला होती, दुसरी होती ती रिंग लाईट पकडायला, तिसरी फोन मध्ये व्हिडिओ काढत होती आणि मी शूट करत होते. माझ्या मागच्या दोघी फोटो कसे येतात, व्हिडिओ कसे येतात हे दोघी बघायला होत्या. आणि एक आमची व्हिडिओ काढायला होती. तर असं असतं सगळं. शूट बघायला सोपं असतो, पण त्यामागे खूप जास्त मेहनत असते. आणि शूट आम्हाला लवकर लवकर आवरायचं होतं, कारण विधी लुक होता, चेंज सुद्धा स्टुडंट्सना बघायचं होतं. तर आम्ही हळदी कुंकू जसं नवरीला लावतात तसा सेम पद्धतीने आम्ही ब्राईडला हळदी कुंकू केलेलं. तर प्रत्येक स्टुडंट्सनी तिला हळदी कुंकू केलं, म्हणजे ते क्लीन कसं करायचं हे आज मी त्यांना शिकवणार होती. कमी वेळामध्ये ब्राईडचं टचअप कसं केलं जातं हे आज क्लासमध्ये आम्ही घेणार होतो. मॉडेल रेडी करतो तेव्हा आपण आपल्या मर्जीने रेडी करतो, पण ऑर्डरला गेल्यावर तसं नसतं. खूप कमीत कमी वेळामध्ये क्विक एकदम फास्ट असं मेकअप करायला लागतो आणि टचअप सुद्धा एकदम फास्ट करायला लागतो, कारण सेकंड लुकला तर वेळच नाही देत. तर तेवढ्या वेळामध्ये स्टुडंट्सना तेवढी प्रॅक्टिस पण पाहिजे आणि टेक्निक पण माहिती पाहिजे. त्याच्यासाठी आज हा डेमो मी अरेंज केला होता खास स्टुडंट्ससाठी. स्टुडंट्स तर खुश होतेच, त्याचबरोबर मॉडेलही खुश होती, कारण इतका छान लुक तिचा झालेला. तर आता फायनल लुक दाखवते. तर हा आहे तिचा फायनल लुक.